वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो मित्रांनो. तर मी आता आहे आरंबुलमधल्या स्वीट वॉटर लेकच्या रोडवरती आणि हे बघा माझ्या मागे किती सुंदर असं दृश्य. आणि हे इंडियात आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल की कुठं मालदीव बाली वगैरे, पण नाही. बघा कसलं भारी आहे. मला ना आत्ता एक आजी भेटल्या जर्मनीच्या. 60 वर्षाच्या होत्या आणि चांगल्या हेल्दी होत्या नाही का. त्या इकडून त्या डोंगराच्या पलीकडे ना केरिम बीच आहे, ह्या इकडून कुठून तरी त्या अशा चालत चालत आल्या आणि ह्या रस्त्याने इथून अशा गेल्या. बाप रे, एवढा खतरनाक फॅशन. काय म्हणजे लोकांना किती आवड आहे नाही का. इकडं बघा खेकडे दिसले बघा. हा बघा इतका भारी आहे. बघा कोण खायला आला वाटतं. दोन आहे, नवरा बायको दोघं आले. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो. आता मी आलो आहे आजोबा टेम्पलला. आजोबा देवस्थान हे आहे केरीममध्ये आणि इतकं सुंदर मंदिर आहे ना. नाही नको बघा, इतकी शांतता आहे इथे. किती भारी कलर दिसत आहे आणि इथे एवढं गार आहे ना, एकदम मस्त वाटतं. इथे लिटरली दिवसभर मी थांबू शकतो, इतकी सुंदर जागा आहे. आणि जर तुम्ही केरिमला येत असाल ना, तर ह्या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा. अतिशय ऑथेंटिक आणि छान असं गोवन जेवण तुम्हाला इथे मिळेल. खूपच सुंदर. आमची ताई. हॅलो. ही बघा, ही आहे प्रॉन्स थाळी. ऑथेंटिक गोवन प्रॉन्स थाळी. प्रॉन्स असं फ्राय करून देतात. हे कालवण. वाव, शिंपले. हे शिंपले आहेत. हे मुळ्याची भाजी आहे. हे सलाड, लोणचं, पापड. ओ माय गॉड, एवढं सगळं दिलं आहे. असलं फुल जेवण झालं आहे ना, डायरेक्ट खतरनाक झोप येते आता. अरे एक गंमत दाखवत तुम्हाला. हे बघा, 1 2 3 4 5 6. आय लव गोवावाले सगळे. जे पण फर्स्ट टाइम गोवा येतात ना, ते डेफिनेटली हा ड्रेस घेतात. आणि असं घातलेला असला की समजून घ्यावं की हे पहिल्यांदा आलेले आहेत गोव्याला. तो तिकडे महाराष्ट्र आहे. वा, काय लोकेशन आहे यार, एकदम भारी. हे बघा, या बाजूला हा एक ब्रिजचं काम चालू आहे, पण अर्धवट सोडलेलं काम आहे. आणि हे बघा, आपण त्या बाजूला होतो. आता तिकडून हा जो मधला रस्ता आहे तो थोडा झाड तुटल्यामुळे बंद झालेला आहे, पण आपण फिरून या ठिकाणी येऊ शकतो. आणि मी मोस्टली ह्या ठिकाणी कॅम्पिंग करतो. हे काका आहेत, हे यांचं शॅक आहे. ठीक आहे. आणि यांचं म्हणणं आहे की समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो. याचं शूटिंग जे आहे ते इथे झालेलं आहे. आणि अकेले तुम राजा को रानी से प्यार हो गया, त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. आणि रोबोटचं ऐश्वर्या राय, रजनीकांत यांचं याच्या मागे कुठेतरी झालेलं आहे शूटिंग. आणि आत्ता जस्ट एक ज्युनियर NTRचं कुठला तरी पिक्चर होता, त्याचं पण शूटिंग इथं जवळपास झालेलं आहे. या बाजूला बीच आणि या इथे बघा केवढं मोठं वारूळ आहे. बापरे, आणि कसलं भारी बनवलं आहे यार. भीती वाटते जवळ जायला पण. बापरे, अरे लय स्ट्रॉंग आहे इथं, हालतही नाही आहे. नॉक 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 कोई है. ह्या खूप खतरनाक. सॉरी झेंडा पाडला मी तुमचा. हे बघा, इथं रात्री कोणीतरी ग्रिल केलेलं दिसतंय. याच्यावरून नाही तर याच्यावरून. इथं ग्रिल पडलेलं आहे. किती मस्त आहे ना. रात्रीच्या वेळेस इथे मस्त आहे की आग पेटवायची
ग्रिल काहीतरी बनवायचं छान. याच्यात ना आत्ता एक मोठा खेकडा घुसलाय आणि तो मला दिसतोय. तो बघा, हा बघा केवढा मोठा आहे खेकडा. बापरे, हे बघा किती मासे आहेत बघा. लाईव्ह जेलीफिश पाहिला आहे का कधी कोणी? हा बघा, मी फक्त म्युझियममध्ये बघितलेलं आहे. इथं रिअल आहे, रिअल. हे बघा आता या साईडला तोंड केलं त्याने. हा. मी आतापर्यंत फक्त त्या थायलंडच्या म्युझियममध्ये बघितलं आहे आणि अलिबागच्या बीचवर काही मेलेले बघितले. हा पहिल्यांदा इथे लाईव्ह बघतोय मी. भारी व्ह्यू आहे इथून. वा, अरे वा, पॅराग्लायडिंग चालू झालं वाटतं परत. मला ना जायचं आहे तिकडे, या झाडाच्या पलीकडे. नेमकं हे झाड तुटलं आहे, हा रस्ता होता आधी असा. आता झाड तुटल्यामुळे ना ह्या इकडून असा रस्ता काढलेला आहे. पण इथे ना सगळी वाळू आहे. हे बघा, ही सगळी वाळू आहे आणि आपली गाडी काय 4x4 नाही आहे. तसं तिथून रस्ते म्हणजे गाडीचे चाकं दिसत आहेत गेलेले, पण मला रिस्क नाही यायची बाबा. गाडी परत एकदा मी रिजनरेशनला लावली आहे. आता रिजनरेशन जवळपास 30 मिनटं चालेल अजून. आणि हे बघा, ओ वाव, सुपर्ब. काय जबरदस्त सनसेट आहे. कलर बघा, अमेझिंग. वाव, हा माझा सेटअप आहे आजचा. मी हिम्मत करेल आणि आज इथेच कॅम्पिंग करायचा विचार आहे माझा. ॲक्च्युली कोणीच नाही. हा इकडे एक गाडी दिसते कोपऱ्यात, पण माहीत नाही, मी घाबरतोय थोडंसं. पण बघूया, ट्राय करूया. हे बघा इकडे टॅप. वाव, चला हा व्हिडिओ इथंच संपवतो आणि या सनसेटचा आनंद घेतो. आणि तुम्ही पण घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.